कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्याची घोषणा केल्यानंतर 2 दिवस लगेच परत 31 मार्चपर्यंत कांद्यावरील निर्यात बंदी ही कायम राहणार असल्याची माहिती ग्राहक संरक्षण मंत्रालयाने दिल्यानं शेतकऱ्यांमध्ये परत एकदा नाराजीचा सूर उमटताना दिसतोय। केंद्र शासनाने संपूर्णपणे कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी आणि कांद्याला भाव द्यावा अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होताना दिसते आहे। 2 दिवसापूर्वी केंद्रीय मंत्र्यांची बैठक झाली। या बैठकीत कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याची घोषणा झाली। त्यामुळे कांदा बाजारात 500 ते 600 रुपयाने विक्रीची वाढ झाली। त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आणि आज लगेचच केंद्रीय मंत्र्यांची बैठकीत निर्णय झाला का 31 मार्चपर्यंत कायमस्वरूपी निर्यातबंदी आहे। शासनाच्या या चुकीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। कारण शेतकऱ्याला 2 रुपये मिळण्याची संधी आली तर असे चुकीचे निर्णय घेतात आणि आता कांदा जवळपास या फेब्रुवारी महिन्यात थोडा कमी प्रमाणात आवक यायला लागली आहे। म्हणजे चालू वर्षाच्या दुष्काळामुळे कांद्याचं उत्पादन घटण्याची चिन्ह आहे आणि या शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे शेतकरी भरडला जातोय। त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा विचार करून निर्यात बंदी उठवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी आपल्याला या ठिकाणी मागणी आहे।